त्यामुळे शेतकऱ्यांना आम्ही कधी वाऱ्यावर सोडणार नाही। अधिवेशन हे फार महत्वाचं असतं। हे अधिवेशन विदर्भात आहे। विदर्भाच्या लोकांना देखील न्याय मिळवून देण्यासाठी विरोधी पक्षाने भांडलं पाहिजे। सरकारने विदर्भासाठी काय काय केलं ते मी आता सांगत नाही, परंतु विदर्भाला देखील खूप मोठ्या प्रमाणावर 2.5 वर्षात आम्ही न्याय देण्यासाठी कापसाच्या दर आणि सोयाबीनच्या दरावरती आज आंदोलन करतात विरोधक, बोलतात की सरकार त्यांना भाव देत नाही। अरे बाबा, आमच्याच महायुती सरकारने 5-5 हजार रुपये हेक्टरी कापूस आणि सोयाबीनला जो गॅप फिल करण्यासाठी त्याचं नियोजन केलं, त्याचं वाटप सुरू केलं। त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई पोटी आतापर्यंत 15,000 कोटी रुपये दिले। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आम्ही केल्या, शेतकऱ्यांना 12,000 रुपये वर्षाला, 6 केंद्राचे 6 आमचे, पीक विमा मोफत, 7.5 HP मोटर पंपाची वीज बिल मोफत, अशा अनेक योजना सरकारने केल्या। जवळपास 45,000 कोटी रुपये या गेल्या मागच्या 2.5 वर्षात महायुतीच्या काळामध्ये आम्ही दिलेले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना आम्ही कधी वाऱ्यावर सोडणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना आम्ही कधी वाऱ्यावर सोडणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना आम्ही कधी वाऱ्यावर सोडणार नाही। आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार अतिशय वेगाने काम करेल, आणखी गतिमानतेने आम्ही काम करू आणि एक टीम म्हणून काम करू आणि शेतकरी आमचा केंद्रबिंदू आहे। मराठा समाजाच्या सरपंचाची निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली आहे। त्याचा थेट आरोप जो आहे तो धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती असलेले वाल्मिक कराडांवरती जातोय। मराठा समाजासाठी सातत्याने तुम्ही काम केलेलं आहे, तुम्ही आंदोलनं केली, तुम्ही आरक्षणासाठी या बाबतीमध्ये चर्चेला अध्यक्षांनी संधी दिलेली आहे आणि मुख्यमंत्री महोदय स्वतः या घटनेच्या बाबतीमध्ये चर्चेला उत्तर देणार आहेत। महाराष्ट्र के मुख्यमंत्री को लेकर आप किस तरह से देखते हैं इस मुलाकात? अतिशय निषेधार्ह आणि दुःखद घटना आहे आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे। त्यामुळे त्याच्यावर सरकार गंभीर आहे। अनेक लोकांना अटक झालेली आहे। आणखी जी काही कोणी कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही आहे, कायद्यासमोर सगळे समान आहेत आणि या बाबतीमध्ये मुख्यमंत्री स्वतः या बाबतीत सगळं होईल। मुख्यमंत्री से मिले खाते वाटप जाहीर झालं, याच्यावरून देखील विरोधक बोलतात की आम्हाला प्रश्नांची उत्तर कोण देणार, अजून खाते वाटप जाहीर। अरे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री सक्षम आहे। तुम्हाला काय उत्तर पाहिजे? तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायला सभापती पदाच्या बदल्यात आणखी काही कमिटमेंट दिलेली आहे का? थोडा इंडियन बताइए, काल पहिला सभापती होणं अपेक्षित आहे। आम्ही महायुती म्हणून काम करतोय। कुठलेही पद, हे पद मला पाहिजे, ते पद त्यांना पाहिजे, पदांसाठी आमची भांडणं नाहीत। पदांसाठी कुठलाही संघर्ष नाही। पदांसाठी कुठं संघर्ष होता तो मला माहित आहे। मुख्यमंत्री पदासाठी, मंत्रिमंडळासाठी म्हणजे त्यांचं खातेवाटप पण झालं होतं, निवडणुकीचा निकाल लागायच्या अगोदर। त्यामुळे आम्ही महायुती म्हणून काम करतोय। आम्हाला कुठलं पद मिळालं यापेक्षा आमच्या नवीन सरकारमधून या महाराष्ट्राला काय मिळणार आहे, महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार आहे याची आम्हाला काळजी आहे।